नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बघा छानपैकी खेकडा भजी काढलेल्या आहेत. मस्त दिसतात का नाही खेकडा भजी? पाहूनच खाऊशी वाटतात की नाही? मग जरूर बनवून बघा. मस्त अशी आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची, गुंडाळी मारायची आणि चिरून घ्यायची. पटपट अशी चिरून होतात आणि दिसायला पण अशी छान असे दिसत असतात. कारण आपल्याला खेकडा भजी बनवायच्यात, त्यामुळं गुंडाळी मारून अशी चिरून घ्यायची. हिरवी मिरची कापून घ्यायची, लाल मिरची पावडर घालायची, हळदी पावडर घालायची, थोडी धना पावडर घालायची, थोडी जिरी पावडर घालायची. जिरी पावडरही छान असे भजी होत असतात. अद्रक लसूण कुटून घातलेलं आहे, कोथिंबीर घालायची. मस्त असे भजी होत असतात. हिरवी मिरची कापलेली घालायची. मस्त असे भजी बनवायचे. थोडा खायचा सोडा घालायचा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. चण्याचं पीठ घालायचं. चण्याचं पीठच घातलंय, नुसतं तांदळाचं पीठ नाही आहे. तेल घालून घ्यायचं. तेल गरम होस्तोवर पीठ मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं, पीठ मिक्स करून घ्यायचं. 10-15 पाने घ्यायची आणि चिरायची गुंडाळी मारून. भरपूर सारी भजी होती पितरपाट्यामध्ये. पाहुणे भरपूर येत असतात. मस्त असं मिक्स करून घेतले. भजी काढून घ्यायची. छान असे खेकडा भजी तयार होतात. दिसायला खेकड्यासारखंच दिसतात, खायला पण मात्र भन्नाट लागतात बरं का. चव पण त्याची अशी मस्त असते. मस्त अशी पितरांसाठी भजी काढायची. सोप्या पद्धतीनं भरपूर अशी भजी काढता येतात. भाज्यांना तोटा आला तर ही भजी मस्त अशी वाढायला होती. आळू घेताना काळ्या दांड्याची आळू घ्यायची, त्यामुळे ना घसा कापत नसतो. सफेद दांड्याची आळू घेतली का त्याने घसा कापतो, त्यामुळं काळ्या दांड्याची आळू घ्यायची. मस्त अशी भजी तयार करायची खेकडा. जेव्हा आळूची वडी खाण्याचं मन होत असं ना, तेव्हा पटकन जायचं आणि आळूची भजी काढायची. एकदम अप्रतिम लागतात. कधी पण जायचं, 5 मिनटात भजी काढून होत असतात. तुम्हाला वाटलं थोडंसं लिंबू पिळायचं, ते पण चांगलं असतं पिळल्याने, त्यांनी पण घसा कापत नसतो. एकदम फुल गॅसवरती भजी तळायची नाही. गॅस जरा कमी ठेवायचा आणि भजी तळून घ्यायची. फास्ट गॅसवरती तुम्ही भजी तळली तर ती कच्ची राहतील, त्यामुळं एकदम बारीक गॅसवरती भजी तळून घ्यायची. दिसायला पण किती मस्त दिसतात की नाही? जशी दिसतात तशी खायला पण एकदम चविष्ट लागत असतात. जरूर करून बघा. मस्त खा आणि मस्त राहा.